मी आहे एनडीटीव्हीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठीने केलेल्या पाठपुराव्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। आरोपी तरुण सतत त्रास देत असल्यामुळे एका 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावात ही धक्कादायक घटना समोर आली। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील आरोपी कुटुंबियांनी मुलीच्या घरासमोर जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर आज बेल कल जेल फिर वही खेल असं म्हणत धमकावलं होतं। या प्रकारानंतर एनडीटीव्हीने बातमी दाखवताच पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि धमकावणाऱ्या आरोपीच्या चुलत भावाला देखील अटक करण्यात आली। एक लड़की अपने हर्षुल पुलिस स्टेशन के एरिया में थे, उसने आत्महत्या की थी। उस आत्महत्या करने के बाद उसके नातेवाईक, उसके मम्मी पापा की तरफ से कंप्लेंट थी कि उसमें कुछ लोगों का उन्होंने नाम दिया था कि जिनके कारण उन्हें है कि इनकी स्टॉकिंग और इनके एक धमकियों के कारण उस लड़की ने सुसाइड किया था। उसमें हमने 3 लोगों को इसमें अभी तक अरेस्ट किया है। नातेवाईकों की तरफ से टोटल 7 आरोपियों के नाम थे, जिसमें से 3 लोगों को हमने अरेस्ट किया और बाकी का इन्वेस्टिगेशन अभी शुरू है। सर, उन लोगों का कहना है रिश्तेदारों का कि उनको वो दहशत में है, उनके घर के बाहर कोई तलवार लेके आता है, कोई गालियाँ दे रहा है, कोई गाड़ियाँ घुमा रहा है, तो अभी भी दहशत में जी रहे। इस बारे में जैसे ही घर वालों ने हमारे को ये सारा इसका जिक्र किया है, हम लोगों ने हमारा फिक्स पॉइंट, हमारा पुलिस का स्टाफ 24/7 उस गांव में हमने लगा दिया है। गांव के स्तर पर हमारी मीटिंग्स भी चालू है। घर वालों के सारे इश्यूज़ को हम एक एक को बारीकाई से देख रहे हैं। और एक वीडियो इसमें वायरल हुआ था, वो वीडियो का ओरिजिनल वर्जन तक अभी हम लोग नहीं पहुंचे हैं, बट हाँ, उस वीडियो में जो भी चीज़ वायरल हुई थी वो बहुत ही सीरियस थी और उसको भी हम लोगों ने दखल लेके उसको हमने रजिस्टर किया। जो वीडियो में जो लड़का था वो भी अरेस्टेड है? यस, उसमें वो लड़का ऑलरेडी अरेस्ट है। जिस दिन एफआईआर हुई थी उसी दिन 3 लोगों में से जो अरेस्ट किया था उनमें से वो एक लड़का है। एक डिमांड थी उनकी कि पॉक्सो अंतर्गत ये होने चाहिए, क्राइम रजिस्टर्ड होना चाहिए, वो हुआ है? यस, क्योंकि लड़की 17 साल की थी और परिजनों की तरफ से उसमें मोलेस्टेशन की भी कंप्लेंट थी, इसलिए पॉक्सो का भी कायदा उसमें ऐड किया गया। मोहसिन शेख, छत्रपती संभाजीनगरवरून माझे सहकारी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, एनडीटीव्ही मराठीने या संदर्भातली बातमी दाखवली आणि कशा पद्धतीने त्या तरुणीच्या कुटुंबियांना धमकावलं जातंय आणि दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय हे दाखवलेलं होतं। त्यानंतर आता कारवाई करण्यात आलेली आहे। कोणत्या कलमांतर्गत ही कारवाई झालेली आहे आणि दुसरं म्हणजे या तरुणीच्या कुटुंबियांचं असंही म्हणणं होतं की ही धमकी दिली जाते, सोबतच इतर लोक सुद्धा कुटुंबियांना धमकावतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली आहे। नक्कीच संभाजीनगरचा हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तर एनडीटीव्हीने समोर आणला होता। 16 वर्षीय तरुणीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती। मात्र त्यानंतर देखील जे आहे आरोपीचे कुटुंबातील सदस्य त्या तरुणीच्या घरासमोर जाऊन दहशत निर्माण करत होते। त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता आणि हा सगळा प्रकार एनडीटीव्हीने समोर आणला होता आणि हे सगळं कुटुंब प्रचंड दहशतीखाली होतं। या संदर्भात एनडीटीव्हीने काल रात्रीच जे आहे तर पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा मंत्री अतुल सावे असतील यांची प्रतिक्रिया देखील आपण दाखवली होती आणि या सगळ्यानंतर आता कुठेतरी पोलीस खडबडून जागे झालेले आहे असं म्हणता येईल। ही जी मुलगी आहे तिच्या घरासमोर आता पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। सोबतच जो व्हिडिओमधील जो तरुण आहे त्याला देखील आम्ही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आता हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आहे। मात्र जे मुलीचे कुटुंब आहे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा या तरुणाला आत्महत्या झाली त्यानंतर हे सगळे जे आरोपी आहेत त्याच्या कुटुंबातील तरुणांनी घरासमोर येऊन आज जेल कल बेल फिर वही खेल अशी धमकी दिल्याचा आरोप केला जो आहे तर तरुणीच्या कुटुंबियांनी केला होता आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते एनडीटीव्हीने समोर आणल्यानंतर याचा पाठपुरावा केल्यानंतर जे आहे तर आता कुठेतरी पोलीस खडबडून जागे झालेले आहे। व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मुलीच्या कुटुंबियांची दहशत निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आता गावात पोलिसांचा बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।